पुढची बातमी बघूयात। उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपची रणनीती आता तयार झालेली आहे। अमित शहांचा उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांसोबत संवाद घडलेला आहे। सर्वांना जमिनीवरती काम करण्याच्या फडणवीसांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। भाऊ खाऊन पिऊन बाजूला होतात, महिला प्रामाणिक मतदार आहेत असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आता रणनीती आखत आहे। उत्तर महाराष्ट्रासाठीची भाजपची रणनीती आता तयार झालेली आहे। काल विदर्भ आणि मराठवाड्याच्या संदर्भात अमित शहा यांचं बैठकांचं सत्र सुरू होतं आणि अमित शहा यांनी आता उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं, जमिनीवरती काम करावं अशा सूचना आता देण्यात येत आहेत फडणवीसांकडून। काल सुद्धा अशाच पद्धतीच्या सूचना अमित शहा यांनी आपल्या बैठकांच्या दरम्यान दिलेल्या होत्या। कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येकानेच विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागायला हवं असा गानमंत्र त्यांनी आपल्या त्या बैठकांमध्ये दिलेला होता आणि अशाच पद्धतीच्या सूचना पुन्हा एकदा ते देतात उत्तर महाराष्ट्रामधल्या नेत्यांना। आणि याविषयी बोलूयात, प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। शुभम, आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रासाठी आता भाजप जोरदार तयारी करत आहे। यामुळे उत्तर महाराष्ट्राची ही बैठक सुरू आहे। अमित शहा यांनी देखील संबोधित केले। मात्र या संवाद कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केले त्या भाषणामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी महत्त्वाचे जे आहे ते कानमंत्र या संपूर्ण उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 170 जागा महायुतीला आणण्यासाठी जे मतदानाची संपूर्ण आकडेवारी आहे ती किती आहे हे देखील समजावून सांगितलंय। त्यासोबत लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वात शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील सूचना देण्यात आल्या। त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी महिलांप्रमाणे जे लाडके भाऊ आहेत त्यांच्यासाठी देखील जे ती अनेक योजना आपण दिल्या। मात्र महिलांसारखे जे प्रामाणिक मतदार आहेत ते कोणीही नाही असं देखील विधान केलं। त्यामुळे आता महिला मतदारांवर भाजपचा जो आहे तो संपूर्ण कल आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीनं अनेक मागच्या काळात देखील आपल्याला बघायला मिळालं त्या ठिकाणी काम केलं आहे। त्यामुळे आता एकंदरीत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त फायदा हा महायुतीसाठी मिळावा यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। बूथ कार्यकर्ते असेल त्यासोबत शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत जे कामं नेमून दिले आहेत तर ते कोणतीही त्या ठिकाणी बूथ कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचवता आपण स्वतः म्हणून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी देखील त्यावर लक्ष घालावं असं देखील जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आणि कोणावर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतः म्हणून त्या ठिकाणी काम करा आणि जमिनीवर उतरून काम करा असं देखील सूचना देण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।